नमस्कार. रिअल फॅक्ट महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण इथं आलेलो आहोत लोकसभेच्या अनुषंगाने मतदारांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी. तर काय वाटतं मामा तुम्हाला, लोकसभेची निवडणूक चालू आहे, तर कोणाचं काम चांगलं आहे, विकास कोण करू शकते या बीड जिल्ह्याचा, बजरंग बाप्पा की पंकजा मुंडे? पंकजा मुंडे काय विकास करू शकतात बरं? इथून माग एखादं केलेलं विकास काम सांगता येईल का तुम्हाला? विकास काम केलं चॅनलला माहिती, जनतेला माहिती, विरोधी पक्षाला माहिती. तर एखादं एक दोन कामं सांगू शकाल का त्यांचे, की ते चांगले काम आहेत शेतकऱ्याविषयी, शेतकऱ्यासाठी किंवा समजा बीड जिल्ह्यासाठी चांगले काम आहेत? जलसंधारणाचं काम केलं त्यांनी. जलसंधारण रोड केले, विमा दिला. पीक विमा, जलसंधारण असे कामं केलेले आहेत असं मतदारांचं मत आहे. तर तुम्हाला काय वाटतं मामा, आता लोकसभेच्या निवडणुकीत मध्ये तुम्हाला कोण निवडून येईल असं वाटतंय? पंकजा मुंडे. तर पंकजा मुंडे का निवडून येतील? आता समजा हे जो जातीवादाचा मुद्दा गाजतोय, तर त्यावर काय म्हणणं आहे तुमचं? थोडंफार चाललेलं असतंय आपापली पोळी भाजण्यामुळं. सगळे जातीवाद करीत नाही, सर्वसामान्य माणसाला काय आता जातीवाद देणं घेणं. आता तुम्ही तर तुमच्या गावामध्ये आसपास तर सर्व समाजाचे लोक राहतात, तुम्हाला काय वाटतं, जातीवाद होतोय की फक्त सोशल मीडियावरच जास्त होतोय? सोशल मीडियावर जास्त आहे. जास्त तुम्ही एका गावामध्ये हो. तुमच्या गावामध्ये जातीवाद किंवा असं नाही, अजिबात नाही. तर तुम्हाला काय वाटतं, मतदान कशाच्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे, जातीच्या मुद्द्यावर की विकासाच्या मुद्द्यावर? विकासाच्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे. विकासाच्या मुद्द्यावर. मग विकास कोण करू शकता असं तुम्हाला? पंकजताई करू शकते, प्रीतमताईने केलाय. प्रीतमताईंनी विकास केला. हो, प्रीतमताईने केलाय, आता पंकजताई करतील. त्यांची हॉटलाईन आहे डायरेक्ट केंद्रामध्ये. एक आणि दोन खासदार येऊन त्याचा काय उपयोग होणार आहे का इथं? पंकजताई भांडू शकतात ना तिथं केंद्रामध्ये. नरेंद्र मोदीला भांडू शकतात, अमित शहाला भांडू शकतात. केंद्रामध्ये कोणाच सरकार येईल असं वाटतं? मोदीचं सरकार येणार केंद्रात. केंद्रामध्ये मोदीचं सरकार आल्यावर पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे ह्या सरकारला भांडून काम आणू शकतात असं यांचं मत आहे. तर काय तुम्हाला आता काय अपेक्षित आणखी, जर समजा खासदार झाल्यानंतर जो बीड जिल्ह्याचा खासदार होईल त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत? रेल्वे आता यायला लागली, थोडीफार राहिली. बाकीचं सगळं त्यांच्या हिशोबाने करणार येत ना ती. दुसरं आता तरी काय वाटतं तुम्हाला, शेतकऱ्यासाठी काय त्यांच्याकडून अपेक्षा काय आहेत तुम्हाला, जर आता खासदार झाले किंवा आता जे होईल खासदार कुकडीचं पाणी आणणार आहेत आता. हो, म्हणजे तुम्हाला त्याचं हे करायला पाहिजे, म्हणजे बागायत करायला पाहिजे तुमच्या जमिनी, त्यासाठी हो, थोडं पाणी असलं फरक पडतो शेतकऱ्याला. पाण्याचा प्रश्न. आणखी दुसरा कोणता प्रश्न आहे का बीड जिल्ह्यासाठी, ते बीड जिल्ह्यासाठी आणायला पाहिजे त्यांनी, ज्या खासदार होईल त्यांनी? एमआयडीसी आणतील, उद्योगधंदे आणतील. ऊस तोडणाऱ्यामुळे त्यांनी 33% वाढ बिल आणलंय, फरक बिल आणलाय त्यांनी. 100 रुपयाला 33 रुपये भेटायला येते सर्वसामान्य माणसाला. हा, 33% दरवाढ झाली. दरवाढ झालेली. रस्ते झाले ते डांबरी इथून तिथून. पहिलं गुडघ्यात खाली पाय जात होतं तेव्हा चढता येत नव्हतं लोकांनी. रस्ते बघा ना कसे झाले, त्यांना दिसत नाही का? समोरच्या माणसाने रस्ते दिसत नाहीत का? सगळं इथून तिथून तेल सांडलं तर भरून घ्यासारखे रस्ते झालेत ना. तर रस्ते आणि बाकीचं आहे, पीक विमा आणि जलसंधारणचे कामे, असे आणखी भरपूर विकास कामे सांगितलेले त्यांनी. तर आणखी बोलायचं, म्हाताऱ्या माणसाली 75च्या पुढं फ्री झालंय एसटी मध्ये. बसमध्ये फ्री झालं. 65 वर्षाच्या पुढं हाफ तिकीट आहे. त्यांना पगार चालू आहेत. जोवर त्यांचं सरकार होतं तोवर पीक विमा येत होता, अनुदान येत होतं. आता PM चे पैसे येत आहे, CM चे येत आहे. हा, राशन फुकट आहे खायला, आणखी द्यायचं काय त्यांनी? कोण देते का तुम्हाला? हा, तर मामांनी भरपूर विकास कामं सांगितलेले आहेत पंकजा मुंडे यांचे. तर मामा, तुम्हाला वाटतंय का, आता समजा 2020 ला ही पीक विमा नाही आलेला आणि आता ही 2-3 वर्षापूर्वी फक्त 25% अग्रिम येत आहे, तर पंकजा मुंडे खासदार झाल्यानंतर पीक विमा तुम्हाला येईल असं वाटतंय? म्हणजे पंकजा मुंडे खासदार झाल्यानंतर प्रश्न मार्गी लागतील का? ताई एक रकमी पैसे देत होत्या, ताई होत्या तोपर्यंत. कुठून पैसे येत होते, काय येत होतं ते शेतकऱ्याला माहितीच नव्हतं. महिन्याला 2 महिन्याला सारखे पैसे पडत होते. धन्यवाद. ताईंनी भरपूर कामं केलेले आहेत असं यांचं मत आहे. तर काय वाटतं मामा तुम्हाला, तुम्हाला काय वाटतं, आता लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, कोण निवडून यायला? काय केलंय बर का, पुरी काम आमची केली.
आमची म्हणजे कोणा म्हणजे सर्व लोकांची हिमा फिमा समज गोर गरीब समधी सांभाळलीत. कोणी पंकजा मुंडेंनी. हो पंकजा मुंडेंनी. मग आता लोकसभेला पंकजा मुंडे येत आहेत का निवडून येत आहेत? हो पंकजाला आम्ही मतदान करणार. पंकजा मुंडेला म्हणतात. हो बजरंग बाप्पाला का नको बरं? त्यांनी आम्हाला क्षेत्र काहीच दाखवलं आणि काहीच केलेलं नाही. आता तो नवीन उमेदवार आहेत ते खासदार झाल्यानंतर तुम्हाला वाटतं का ते विकास करतील? मग काय करा. तुम्हाला काय वाटतं मामा? काय नाही आमचं काय नाही पंकज ताईने सगळं चांगलं केलंय मुंडे साहेबापासून चांगले आहे. येत पंकजा मुंडेंनी तुमचे काम केलेत असं मत आहे. सर्व कामं केलेत हा रोड केलेत नाही एवढं अनुदान दिले ऊसतोड कामगारला उचलून धरलंय सगळं केलंय हा. मग आता ऊसतोड कामगाराला दरवाढ दिली तर ऊसतोड कामगाराच्या हातातला कोयता पडला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? हो, वाटतंय आम्हाला ह्या मग पंकजा मुंडेंनी त्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं की काय काय व्हायला पाहिजे म्हणजे ऊसतोड कामगाराचा कोयता खाली? सूतगिरणी घ्या काहीतरी घ्या आपल्या बीड जिल्ह्यात म्हणजे एवढंच वाटतंय आम्हाला. म्हणजे रोजगार उपलब्ध करावा म्हणजे. हो धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं लोकसभेला आता पंकजाताई फिक्स उमेदवार असणार. पंकजा मुंडेकडून बरं सगळेच म्हणतात की पंकजाताईकडून तुम्हाला अपेक्षा काय आहेत खासदार झाल्यानंतर किंवा मंत्री झाल्यानंतर? जिल्ह्यामध्ये डेव्हलपमेंट झाली पाहिजे, मोठे उद्योग आले पाहिजे आणि रेल्वेचा प्रश्न मार्गी लागल्याच नंतर ऑटोमॅटिकली त्यामध्ये हे होणारच आहे, आपल्या जिल्ह्याचा विकास होणारच आहे आणि इथं MIDC म्हणा असे मोठमोठे उद्योग येणार आहेत. दुसरं पंकजाताईशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही. त्याच पद्धतीनं आपल्या मनरेगामध्ये असतील प्रत्येक गावामध्ये फ्युअर ब्लॉकचे कामं म्हणा, विहिरीचे कामं म्हणा, शेततळं म्हणा, हे शासनाने भरपूर अशा योजना प्रत्येक गावामध्ये दिलेत. त्यांच्याच काळामध्ये झालेत आणि 25-15 असेल. पुन्हा आता ह्याच्यामध्ये पॉवर हाऊसचे असतील. तुम्हाला शेतकऱ्यासाठी काय करायला पाहिजे असं वाटतं? आता इथून पुढे सरकारने जो खासदार होईल त्यांनी शेतकऱ्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे असं वाटतं? उपाययोजना शेतकऱ्यासाठी पाण्याचा एक सिंचनाचा एक प्रश्न आहे. सिंचनासाठी पाण्याचा या जिल्ह्यामध्ये गंभीर प्रश्न असल्यामुळं पाण्याचा एक प्रश्न मार्गी लावते ना असं आम्हाला ठाम विश्वास आहे आणि सिंचनाखाली क्षेत्र आल्यानंतर या बीड जिल्ह्याचा विकास 100% होणार आहे. तसं समोरचा उमेदवार जर बघितला तरी एवढा काही हे नाहीये, त्यामुळं 100% विजय हा पंकजाताईचा होणार आहे. पुढचा हा पूर्ण 2 नंबर माणूस आहे आणि कधीच कोणत्या पक्षामध्ये एक टिकाऊ नसतोय. त्याच्यामुळं लोक सुद्धा विचार करतायत की त्याच काही खरं नाही तर त्याला मतदान कशामुळे करायचं. तर धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. बोला काय वाटतं तुम्हाला लोकसभेला कोण निवडून येईल? पंकजा मुंडे निवडून येईल. पंकजा मुंडेच का बरं? बजरंग बाप्पा का नको? बजरंग बाप्पा कास्टिजम जातीवाद निर्माण केला तर म्हणजे बजरंग बाप्पांनी जातीवाद केला असं तुम्हाला वाटतं? जरांगे म्हणजे ते बजरंग बाप्पा आहे एक मुद्दा. दुसरा मुद्दा माझा स्वतःचा ऊस मी बजरंग बाप्पाच्या कारखान्याला लावला. इतरांना 2000 भावांनी मला 1800 रुपये भाव दिला आहे. पुराव्यानिशी मी तुम्हाला पुरावा देईन. म्हणजे बजरंग बाप्पांनी भेदभाव करत तुम्हाला भाव कमी असं? बजरंग बाप्पांनी भेदभाव केला आहे आम्हाला स्वतः माझं स्वतःच उदाहरण आहे. आणखी काय पाहिजे तुम्हाला? तर बजरंग बाप्पांनी ऊस नेण्यापासून ते भावापर्यंतही भेदभाव केला असं यांचं मत आहे. त्यामुळे बजरंग बाप्पा बीडचा विकास नाहीत करू शकत असं यांचं मत आहे. तर पंकजा मुंडेकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला आता जर खासदार झाल्यानंतर? पंकजा मुंडे खासदार झाल्यानंतर त्यांनी जे आहेत आमचे कामं केलेले बी आहेत पूर्वी. पुन्हा तुमच्या BJP सरकारनं धान्य मोफत दिले जनतेला, गोरगरिबांना शेतकऱ्यांना पगार दिला आहे. संजय गांधी योजना चांगल्या प्रकारे राबवून त्यांना जास्त पैसे दिले जातात. अशा प्रकारे त्यांचे काम आहेत आणि 65 वर्षाच्या काळामध्ये जे काँग्रेस करू शकलं नाही ते 10 वर्षाच्या काळात भाजपनं केलं असं आमचं मत आहे. आमच्या रस्त्यावरून जातोय आमचे कपडे घाण होत होते, आज आमचा रस्ता टकटकीत झालाय. म्हणजे रस्त्याबरोबरच आणखी भरपूर कामं केले आहेत असं यांचं मत आहे. धन्यवाद. आणखी कोणाला बोलायचंय का? काय वाटतं तुम्हाला लोकसभेला? माझं एक म्हणणं आहे
हे राजकारण ऐकून घ्या. तुम्हाला एक सांगतो मी माझं मत आहे, हे बजरंग बाप्पा जे आहे ते कारखाना जी काटा बी हाणतो आणि बिल सुद्धा बरोबर देत नाही. पश्चिम महाराष्ट्रात जी बिल निघतात ते बरोबर देत बी नाहीत. पण वाढ भावीचं जे बिल आहे ते सुद्धा लोकांना देऊ शकत नाही. हे बजरंग बाप्पाचं भावरून पण आहे. मग कोण निवडून येणार आता लोकसभेला? पंकजाताईच निवडून येऊ शकते एवढं मी आमचं लोकसभेमध्ये बीड जिल्ह्यामध्ये मी ऊसतोड कामगार आहे. आमच्यासाठी केंद्र सरकारमध्ये बी पंकजाताईच पाहिजे आणि वरी बी पंकजाताईच पाहिजे आणि संजय निराधार मध्ये बी बच्चू कडूच पाहिजे. सर्वंबा असो, संजय निराधार असो, कुठल्याही गोष्टीमध्ये धन्यवाद. की पंकजाताई वरी गेली, राज्यसभेवर घेतले नाही म्हणताना आम्ही नाराज होतो. पण आता हे आम्हाला लोकसभेला दिलंय तिकीट. पण ताई निवडूनच येणार. लईत लई तुम्हाला सांगतो 5 लाखाच्या लीडला ताई येणार निवडून. एवढं मी बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. तर इथेही भरपूर प्रमाणामध्ये बसलेले आहेत लोक. काय वाटतंय तुम्हाला? बोल त्याला काय वाटतं तुम्हाला? लोकसभेच्या निवडणुकात कोण निवडून येईल? बजरंग बाप्पा, पंकजा मुंडे? पंकजा मुंडे पंकजा मुंडेच का बरं? का म्हणजे त्यांनी 34 रुपये टाक्यानं आम्हाला ऊसतोड कामगार आहेत आम्ही. आम्हाला त्यांनी पैसे वाढवून दिले. आमचं मजुरायचं चांगलं झालं त्याच्यापासून. त्याच्यामुळे आम्हाला तेच पाहिजे. मग आता तुम्ही समजा ऊसतोडी करताय, तुम्हाला वाटत नाही की आपल्या हातातला कोयता सुटावा, आपल्या पोरांना चांगलं शिक्षण भेटावा, तर त्यासाठी काय करायला पाहिजे? उपाययोजना काय करायला पाहिजे? तेच आल्याशिवाय आमचं ते सुटत नाही ना. आमच्या लेकरा बाळाचं बी भविष्यात चांगलं होत नाही त्याच्याशिवाय. कोण चांगलं करेल असं तुम्हाला वाटतं भविष्यात? ताईच तर धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं आता लोकसभेच्या निवडणूक? पंकजताई पंकजाताईच का बरं? पंकजताईशिवाय बीडचा विकासच होऊ शकत नाही. पंकजाताईशिवाय बीडचा विकास आता आहे तर बजरंग बाप्पा आहे तर ते करू शकतील की बीडचा विकास? नवीन चेहरा आहे. बजरंग बाप्पा नवीन चार आहे, पण कोणचं बी काम करायचं म्हटलं तर अनुभवाशिवाय काम कुठंच पुढे जाऊ शकत नाही. बजरंग बाप्पाचा अनुभव काही एवढा नाही. लोकसभेला लढून दिल्लीतून जाऊन काम आणायपुरता अनुभव नाही त्या माणसाला. तर बजरंग बाप्पांना दिल्लीतून खासदार होऊन दिल्लीतून काम आणण्या जो इतका अनुभव नाही असं यांचं मत आहे. काय लोकसभेच्या निवडणुका चालेल, काय वाटतं कोण निवडून येईल आता? पंकजा मुंडे, बजरंग बाप्पा उभे? पंकजाताई. पंकजाताई का बरं? काय विकास काम काय कशामुळे पंकजा? त्यांच्या हालचाल कोणाचीच नाही. हो, बजरंग बाप्पा काहीच करू शकत नाही. आता बजरंग बाप्पांनी समजा त्यांचे 2 साखर कारखाने आहेत, तर त्यांनी आता सध्या आतापर्यंत तर ते नव्हते कोणत्या मोठ्या पदावर, पण खासदार झाल्यानंतर ते काम करतील असं तुम्हाला वाटत नाही? नाही वाटत. तर पंकजा मुंडेंनी एखादं काम केलेलं सांगता येईल का? चांगलं काम एखादं? रस्त्याची कामं केलेत. पुन्हा धान्य राशनचं ते फुकट आहे. कोणामुळे झालं? त्याच्यामुळे झालंय ना. बजरंग बाप्पा काय करणार आहे? डबल बोलणार. बजरंग बाप्पा आल्या खासदार झाल्यानंतर काम करतील ना? करू शकत नाही. करू शकत नाही. धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल.